जे वाटायला की कुठलीही गोष्ट अजूनही मिलिंद सर डॉक्टरांना विचारल्याशिवाय एकही पाऊल उचलत नाहीत. माझ्याकडून जर काहीतरी मी कन्फ्युज झाले, पहिला डॉक्टरांना फोन कर, त्याशिवाय मी घेणार नाही, असं त्यांचं भयंकर असतं. त्यामुळं ते फास्ट रिकवर आणि शतायुषी फॅमिली त्यांच्या पाठीशी आहे. आणि आपलं जे न्यूट्रिशन आहे ते सोबत असल्यामुळं ते इतके कॉन्फिडंट आहेत की ह्यातनं मी आणि त्यांचा फुल मेमरी, एकदम मेमरी म्हणजे मेमरी आहे तशी आहे, शार्प आहे. त्यामुळे मला पण खूप आनंद होतोय की ह्या सगळ्या पहिलं म्हणजे शतायुषी फॅमिली आमच्या आयुष्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्यामुळे न्यूट्रिशन आम्हाला मिळालं. त्यामुळे सगळ्यांचे दोघांचेही धन्यवाद. ओके, मस्त. कारण आपण हॅपी होतोच, पण आता वेळ घालवायचा नाही. आजचा टॉपिक पण खूप महत्वाचा आहे. सुमनताईंचा बर्थडे आहे, सगळ्यांनी फक्त हॅपी बर्थडे म्हणा. कारण आजच्या दिवशी शतायुषी परिवारातून एवढ्या पॉझिटिव्ह शुभेच्छा मिळणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट नसते. त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला वाटेल यांनी काय पाठ केलंय का काय, असं एक्सपिरियन्स सांगतात. त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला असे काउंट करावे लागतात, बोट धरून, 1 2 3 4 असं. इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे. आणि तो असा 1 मिनिटात 2 मिनिटात, आता मी जसं सविताताईंना म्हटलं ना, एवढ्यात तुम्ही शेअर करणार असाल तर बोलायला, तसं मी सुमनताईंना सांगणार नाही. कारण तो अनुभव सगळ्यांनी ऐकण्यासारखा आहे, तो स्वतः अनुभव घेण्यासारखा आहे. त्यामुळं फक्त सुमनताईंना सगळेजण हॅपी बर्थडे म्हणा, माईक म्यूट करा, आणि मग आपण लगेच आजच्या टॉपिक कडे जाणार आहोत. उद्या 2 बर्थडे गर्लचा आपण बर्थडे छान असं सेलिब्रेट करू, आणि त्यांचा एक्सपिरियन्स दोघींचा पण उद्या ऐकू आपण. सुमनताई, हॅपी बर्थडे. शतायुषी परिवारातर्फे हॅपी हॅपी बर्थडे. बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे. बर्थडे बर्थडे सुमनताई. बर्थडे सुमनताई. हॅपी बर्थडे सुमनताई. वर्षाच्या शुभेच्छा ताई. गाणं कोण बर्थडे म्हणतायत? उद्या उद्या 2 बर्थडे गर्लचा बर्थडे आहे. त्यामुळे उद्या हॅपी दोन बर्थडे सुमनताई. संस्कृत गाणं येणार आहे. त्यामुळं आज गाणं आपण थांबू आणि आज जाणार आहोत आपल्या टॉपिक कडे. सुमनताई, सॉरी आम्ही तुम्हाला आज हॅपी वेळ बर्थडे कमी, ताई. पण आम्हाला इतक्या शॉर्ट मध्ये तुमचा हॅपी बर्थडे एक्सपिरियन्स सुमनताई. ऐकायचाच नाहीये. आम्हाला डिटेल मध्ये ऐकायचा आहे, आणि तो छान एक्सपिरियन्स उद्या तुम्ही देणार आहात. आज जशा तयार मस्त होऊन बसलात ना, उद्या पण आम्ही तुम्हाला असेच बघणार आहोत. तर जाऊ आपण यांच्याकडं, आजच्या टॉपिक कडं. आजचा टॉपिक खूप जबरदस्त आणि महत्वाचा आहे. आपण सगळे योगाच्या माध्यमातून शतायुषी परिवार गेली कित्येक वर्ष काम करतात. आम्ही हे शतायुषी परिवार हा ऑनलाईन येण्याआधी जवळजवळ आपली जी योग रत्न आहेत ही गेली 40 वर्षापासून भारतात, कारण जिथं पिकतं तिथं विकत नाही, योगाचा प्रचार प्रसार कमी होता. आणि तो प्रचार प्रसार करण्यामध्ये ह्या आपल्या मेंटर योग शिक्षकांनी इतकं काम केलंय. आणि आता गेल्या मिलिंद सर, पण आता गेली 11-12 वर्ष आपण ऑनलाईन पण करतोय, ऑफलाईनला करतोय, योगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचतोय, त्यांना आरोग्य देण्यासाठी, शारीरिक मानसिक सगळे हे बदलण्यासाठी. आणि मग जसं बघा, परदेशातून कुणीतरी येऊन सांगितलं तर ती गोष्ट आपल्याला पटायला लागते, मग आपण योगाकडे वळायला लागतो. पण खरं भारतीय संस्कृतीनं जे जगाला दिलेली देणगी आहे, हा असा योगा काय आहे, आणि त्याचा आपल्या आत्ता या शतकात, या आत्ताच्या धावपळीच्या युगात त्याचं काय महत्व आहे, ते आपण ऐकणार आहोत आपल्या आजच्या व्याख्यात आहेत. म्हणजे आजचं जे टॉपिक घेणार आहेत त्या आपल्या योग शिक्षिका, ऍक्च्युली पण त्या शिक्षिका आहेत अकॅडमिकली, आणि आता त्या योग शिक्षिका पण आहेत. आणि जाणार आहोत आपल्या आजच्या योग शिक्षिका अर्चिता गिड ताईंच्याकडं. अर्चिता ताई, तुम्ही जरासा हँडरेस केला ना, मला तुम्हाला स्पॉटलाइट करता येईल. ओके, जाऊ. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा अर्चिता ताईंसाठी. आणि त्यांच्या पिल्लूला बघा, ते पण आहेच मांडीवर. योगाचं जबरदस्त ट्रेनिंग या बाळाकडे आहे, आणि ते पण लवकरच येतंय आपल्या ह्याच्यात योगा करायला आता. ओके, तर जाऊ आपण अर्चिता ताईंकडे. अर्चिता ताई, कंटिन्यू. सुमित सर, जरा सगळ्यांना ऑल म्यूट टाका. ओके, मी टाक. ओके, मी टाकते. सो स्वीट. गुड मॉर्निंग बाबू. ओके, कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर पहिल्यांदा सुमनताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं की मिलिंद सरांना पुन्हा एकदा आपल्यासोबत गप्पा मारताना आणि एक्सपिरियन्स शेअर करताना
कारण मिलिंद सर हे शतायुषीचे पार्ट आहेत, फॅमिली मेंबर आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना खूप मिस करत होतो. आणि खूप आनंद वाटतो की इतकं छान त्यांनी आरोग्यावरती काम केलंय आणि मस्तपैकी रिझल्ट काढलेला आहे. आणि ही सगळी जी कमाल आहे ती कमाल आहे ती योगाची आणि चांगला बेस्ट आहार न्यूट्रिशनची कमाल आहे. कारण कसं असतं की जीवनामध्ये कुठली गोष्ट कधी घडेल हे कुणालाच माहित नसतं, ते नकळतपणे घडत असतं. काही परिस्थिती संघर्ष नकळतपणे येत असतात. त्या दिवशी ट्रिप छानपैकी एन्जॉय करत असताना अचानक पाय घसरला नकळतपणे अनवधानाने, आणि त्यामुळे थोडीशी इंजुरी झाली. पण एवढा कॉन्फिडन्स सगळ्यांच्या मध्ये होता की ते लवकरच आपल्यामध्ये बरे होऊन येणार आहेत आणि फास्ट रिकव्हरी होणार आहे. आणि हा जो विश्वास आहे, हा विश्वास कुठे मिळाला, तर हा विश्वास आपल्याला शतायुषी फॅमिलीमध्ये मिळाला. आणि त्यामध्येच आजचा जो टॉपिक आहे तो महत्वाचा म्हणजे 21व्या शतकात योगाचे महत्व. पहिल्यांदा जाणून घ्या की हे 21वं शतक जे आहे ते कशा पद्धतीचं शतक आहे. या 21व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर खूप सोयी सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत, पण या सगळ्या सोयी सुविधांबरोबरच काही आपल्याला हेल्थ चॅलेंजेस पण आहेत. म्हणून माणूस हा फक्त शरीराने जगतो का? नाही, शरीराने जगतो, मनाने जगतो. त्यामुळं माणसाचे दोन्ही पार्ट आरोग्य चांगलं राहण्यासाठी शरीर आणि मन हे दोन्हीही गोष्टी चांगलं राहणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच माणूस आयुष्यामध्ये जगत असताना अनेक संघर्ष त्याच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना पड़े हथौड़े की चोट, बिना पडे हथौड़े की चोट, कोई पत्थर भी भगवान नहीं होता. म्हणजे काय की जीवन जर जगायचं असेल तर ते संघर्षातून असेल तरच आपलं जीवन खऱ्या अर्थाने आपण जगत असतो, एन्जॉय करत असतो आणि त्यातूनच आपलं आयुष्य हे घडत असतं. आणि खरंच आजचं हे जीवन जे आहे ते खूप धावपळीचं, धकाधकीचं, ताणतणावाचं, चिंतायुक्त असं आपलं जीवन आहे. आजकाल थोडीशी गोष्ट तुम्ही पाहता का की आजकाल सुखी राहण्यापेक्षा दुःखी राहणं खूप सोपं आहे. जीवन जगण्यापेक्षा मरणं खूप सोपं आहे. जीवनामध्ये सकारात्मक राहण्यापेक्षा नकारात्मक राहणं खूप सोपं आहे. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी मिळवण्यापेक्षा वाईट गोष्टी घडणं खूप सोपं आहे. म्हणजेच काय की ज्याची आपल्याला आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कमी होत असतात आणि ज्या नको असतात त्या नकळतपणे घडत असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घडवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी या 21व्या शतकामध्ये योगाचं खूप मोठं योगदान, खूप मोठं महत्व आहे. आणि त्यामुळं आता पद्मजाताई म्हटल्या की योगाचा प्रसार जो आहे तो पाश्चात्य देशामध्ये प्रचंड होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये योगाला खूप महत्व आहे. पण तुम्ही पाहता की जिथं पिकतं तिथं विकतच नाही. योगाचं उगमस्थान जे आहे ते भारत आहे, पण तिथं कमी महत्व आहे. महत्व कधी आलं? कोरोनाच्या काळामध्ये, जेव्हा लोकांना कळलं की सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्यापेक्षा महत्वाचं असतं ते माणसाचं आरोग्य. आणि त्यावेळेला आपण प्राणायामाकडे जास्त लक्ष द्यायला लागलो, आपण योगाकडे, व्यायामाकडे, स्वतःच्या आहाराकडे जास्त लक्ष द्यायला लागलो. साधं वातावरण बदललं तर माणसाचं शरीर सुद्धा आजारी पडत असतं. म्हणजे काय, ही वातावरण चांगलं असेल तर आपण निरोगी असतो असं म्हणत असतो, पण निसर्ग जो असतो तो निसर्ग आपल्याला शिकवत असतो की बिघडल्यानंतर सुद्धा सुधारता येतं. आवाज येतोय? काल ते पडलं होतं असं हे झालं. आवाज येतोय? अर्चिता ते येतोय आवाज, येतोय, कोणाचा येतोय, तरी येतोय. माईक अनम्यूट होतोय, जरासं चेक करा आपल्या माईक वरती. ओके कंटिन्यू करा, माझ्याकडे पण नेटवर्क जरासं लो दिसते. ओके ओके. तर अशा पद्धतीने आपलं जीवन असतं. ह्या जीवनामध्ये आपण कसं चांगलं आपलं आरोग्य, कसं छान आपलं आरोग्य आपण जगू शकतो याच्याकडे खूप महत्वाचं आहे. जीवन प्रत्येक जण जगत असतात, पण जीवन फक्त जगून चालणार नाही, तर त्या जीवनामध्ये आपल्याला चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की का वाटतंय अस्वस्थ मला, मला ना माहित जगण्याची कला. का वाटतंय अस्वस्थ मला, मला ना माहित जगण्याची कला. पाप पुण्याची ढोंगे पार, त्यातून माझी ढोंगे पार. मी तर अक्षय अविनाशी, ज्योती स्वरूप प्रकाशी. अमृत घट भरिते येथे, का राहते मी वनवासी.
जीवनात तर आहे खुशीच खुशी, जीवनात तर आहे खुशीच खुशी, फक्त आधाराला घ्या योगाची उशी, मी तर अखंड वाहणारी निर्झर जशी. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीला अस्वस्थ वाटत असतं आणि त्यामुळं माणूस पाप पुण्याच्या फेऱ्यामध्ये अडकून पडलेला असतो. आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा असतो तो योगा असतो. योगा यातून सगळ्यातून आपल्याला छान पैकी बाहेर पडत असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं, करेक्शन इज लॉजिकल, करेक्शन इज लॉजिकल, कनेक्टिंग इज अ मॅजिकल, कनेक्टिंग इज अ मॅजिकल. म्हणजे काय की आयुष्यामध्ये बिघडलेल्या गोष्टी करेक्ट करत असतो. तो कशाने करेक्ट करत असतो? तो लॉजिकनी करेक्ट करत असतो, लॉजिक वापरत असतो. पण ज्याला कनेक्ट व्हायचं असतं त्याला त्याला मॅजिक लागतं. म्हणजेच काय की मोबाईल चार्ज करायचा असेल तर त्याला इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन लागतं. आणि मग ते कनेक्शन झालं की मॅजिकली बॅटरी पटकन चार्ज होत असते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असतं. आपल्या आयुष्याची बॅटरी जर चार्ज करायची असेल, फुल्ल ठेवायची असेल, त्याच्यामध्ये मॅजिक हवा असेल, तर आपल्याला योगा हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळंच योगातून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम, चांगले परिणाम हे होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की योग म्हणजे सुखी समृद्ध आयुष्याचा राजमार्ग आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझं सुखी आयुष्य असावं, चांगलं आयुष्य असावं, आयुष्य हे समृद्ध असावं. आणि त्याच्यासाठी एक चांगला राजमार्ग जो आहे तो राजमार्ग म्हणजे आपला योगा आहे. आणि योगा हे आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर प्रश्न असा पडतो की योगाने आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडत असतो, काय बदल होत असतो? तर सगळ्यात महत्वाचं आहे की योगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात आता गरजेचं आहे ते म्हणजे आपला मूड चांगलं राहणं. आपण बघा की क्लायमेट बदललं की माणसाला वाटायला लागतं की आज क्लायमेट चांगलं नाही, माझा मूड चांगला नाही. सकाळी एखादी घटना घडली तर आपल्याला वाटायला लागतं की नाही, आज क्लायमेट, आज ही घटना घडली, आज माझा मूड चांगला नाही. म्हणजेच काय की माणसाचे मूड चांगले ठेवण्यासाठी योगा खूप महत्वाचा आहे. कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे मूड बदलत असतात आणि त्याच्यामध्ये योगा हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल तो कसा काय की ज्या वेळेला आपण योगा करण्यासाठी योगा मॅट वरती बसतो किंवा शवासन करतो किंवा झोपतो, ते योगा मॅट वर गेल्यानंतरच आपण त्या योगाकडे, आपल्या शरीराकडे इतकं लक्ष केंद्रित करायला लागतो की कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. आणि त्यासाठी योगा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे आपला मूड चांगला ठेवण्यासाठी. आणि बघा की आपला मूड चांगला असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स स्थिर व्हायला चालू होतात, हार्मोन्स चांगले सिक्रेट व्हायला चालू होतात. आणि मग ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स चांगले असतात त्यावेळेला विचार सुद्धा चांगले येत असतात. आणि म्हणूनच आपल्याला योगा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाची गोष्ट आहे की माणसाला कधी ऑन होता यायला पाहिजे आणि कधी ऑफ होता आलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. आता काय झालंय की माणसाचं आयुष्य हे सोशल मीडियावरती जास्त चाललेलं आहे, मोबाईल वरती जास्त चाललेलं आहे, टेक्निकली जास्त चाललेलं आहे. आणि त्यामुळं आयुष्यामध्ये माणसाला असं असतं की प्रत्येक ठिकाणी टेक्निकली आपण विचार करत असतो, पण कधी कधी भावनिक सुद्धा विचार करावे लागतात. आणि या भावनेसाठी योगा महत्वाचा असतो. आणि मी आत्ताच म्हटलं की कधी ऑन व्हायचं, कधी ऑफ व्हायचं, कधी कुठली गोष्ट घ्यायची, कधी कुठली गोष्ट सोडायची, कधी काय करायचं, कधी काय नाही करायचं, हे सगळं जे मार्गदर्शन मिळतं ते मार्गदर्शन आपल्याला योगाच्या माध्यमातून मिळत असतं. म्हणजेच काय की एखादी घटना घडली की आपण घरातलं बटन लाईटचं केव्हा बंद करतो? ज्या वेळेला आपल्याला गरज नसते, ज्या वेळेला आपण ती रूम सोडून बाहेर येतो त्यावेळेला लाईट पहिल्यांदा बंद करतो आणि मग रूम सोडत असतो, बाहेर येत असतो. रूम मध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करतो की आपण लाईट लावतो, कारण प्रकाशाची गरज असते. मग अशीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये का करत नाही बरं? आपण जातो तिथं सगळ्या गोष्टी आपल्या सोबत घेऊन जात असतो. म्हणजे नकारात्मकता असू दे, अविचार असू दे किंवा अनाहार असू दे, सगळ्या गोष्टी आपण आपल्यासोबत घेऊन जात असतो. आणि म्हणून योग्य वेळेला आपल्या आयुष्यामध्ये नको त्या गोष्टींचं बटन बंद करता आलं पाहिजे, आहे ती गोष्ट तिथेच सोडून बाहेर आलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला होतं, आता आपण बरेच जण व्यवसाय करणारे असतो, नोकरी करणारे असतो, एखादी घटना तिथं घडली
की त्याचं टेन्शन, त्याचं प्रेशर आपण घेऊन घरी येतो. आणि घरी आल्यानंतर छोटीशी आपली छान छान मुलं आपली वाट पाहत बसलेली असतात आणि ती इतकं आपल्याला सांगण्यासाठी एक्साइटेड असतात, ते आपली वाट पाहत असतात, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. का तर सकाळी घडलेल्या घटनेचं आपल्याला डोक्यामध्ये टेन्शन असतं आणि त्यामुळं आपण ते टेन्शन घेऊन, तो ताण घेऊन आपण घरी येतो आणि घरातले पण वातावरण असतं ते घरातलं वातावरण आपण दूषित करत असतो. म्हणून तिथली गोष्ट तिथेच सोडता आली पाहिजे आणि त्यातून आउट, बाहेर पडता आलं पाहिजे. आणि हे शिकण्यासाठी कोण मदत करत असतं? हे शिकण्यासाठी आपल्याला योगा, प्राणायाम, ओंकार साधना ही आपल्याला मदत करत असते. छानपैकी उदाहरण द्यायचं असेल तर एका व्यक्तीचं उदाहरण देते. एक व्यक्ती असते, ती व्यक्ती रोज योगा, ध्यान धारणा, परमेश्वराची आराधना, प्रार्थना छानपैकी करत असते आणि इकडून तिकडे ती जात असते. मग ती व्यक्ती काय करतो, तो योगी व्यक्ती काय करतो, छानपैकी आपली योगासनं करतो. योगासनं केल्यानंतर त्याची योगासनं पाहून, त्याची ध्यानधारणा पाहून, ओंकार साधना पाहून त्या गावातले जे लोक असायचे ते लोक रोज त्या व्यक्तीच्या सानिध्यात यायचे आणि त्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर त्या गावातल्या लोकांना इतकं बरं वाटायचं, इतकं आराम वाटायचा की मेंटली जो ट्रेस आलेला असतो तो ट्रेस रिलीफ व्हायचा आणि ती व्यक्ती जशी करायची तशाच गोष्टी त्या गावातले व्यक्ती करायच्या, गावातली लोक करायची. पण त्या व्यक्तीला माहित नव्हतं की हे बाकीचे लोक सुद्धा माझं अनुकरण करतात, माझ्याकडे पाहत असतात, हे त्याला माहित नव्हतं. कारण योग काय असतं, योग आपलं शरीर आणि मन जोडण्याचं काम करत असतं आणि ती योगासना करणारी, योगा करणारी व्यक्ती ही स्वतःमध्ये इतकी केंद्रित झालेली होती की बाह्य गोष्टींचा, बाह्य व्यक्तींचा त्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स कधीच होत नव्हता. आणि मग त्या व्यक्तीने थोडा कालावधी त्या गावामध्ये घालवल्यानंतर नंतर काही दिवसानंतर दुसऱ्या गावामध्ये जाण्याचा निर्णय घेतला जातो आणि दुसऱ्या गावामध्ये जाण्याचा ज्या वेळेला निर्णय घेतला जातो तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या गावाला निघायला जाते आणि निघताना दुसऱ्या गावात ती पोचते. दुसऱ्या गावात पोचल्यानंतर पुन्हा तिथं योगाचरण, ध्यान, प्रार्थना, आराधना छानपैकी झाडाखाली बसून डोंगरावरती सगळ्या गोष्टी चालत असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती डोंगरावरती झाडाखाली बसून करत असते. पण गावातल्या काही व्यक्ती त्या व्यक्तीकडे सतत पाहायच्या. पण या वेळेला ज्या वेळेला दुसऱ्या गावामध्ये हा व्यक्ती योगासनं करायचा, प्रार्थना करायचा, ध्यानधारणा करायची, त्यावेळेला लोक त्याला नावं ठेवत होती, काही ना काही त्याच्या विरुद्ध बोलत होती, अविचार बोलत होते, निगेटिव्ह बोलत होते, याला काही कामधंदाच नाही, असंच करतो तसंच करतो असं सगळं बोलायचे. पण त्या व्यक्तीवरती त्याचा काहीही परिणाम झाला नाही, कुठल्याही गोष्टीचा परिणाम झाला नाही. ती व्यक्ती स्वतः करून मग्न ते सगळ्या गोष्टी करत होते. मग काही दिवसानंतर तेही गाव सोडण्याचा प्रयत्न, तोही गाव सोडून दुसऱ्या गावी जाण्याचा त्या व्यक्तीने निर्णय घेतला. त्यावेळेला गावातली एक तरुण व्यक्ती त्या व्यक्तीजवळ येतो आणि त्या योगासन करणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की आमच्या गावातल्या लोकांनी तुमच्याविषयी इतके वाईट निगेटिव्ह गोष्टी बोलल्या, तुम्हाला इतक्या शिव्याशाप दिल्या, इतकं तुमच्याबद्दल अभद्र बोललं, तुम्हाला त्याचं काहीच नाही का? त्यावेळेला ती योगा करणारी, ध्यानधारणा करणारी व्यक्ती उत्तर देते, ते उत्तर आपल्याही आयुष्यात असतं. आपल्यालाही कुणीतरी बोलतं, आपल्यालाही कुणीतरी निगेटिव्ह बोलत असतं. आपण कितीही चांगलं काम केलं, काही ना काही आपल्यामध्ये त्रुटी काढण्याचं काम करतच असतं. त्यावेळेला आपण काय करतो, ते डोक्यात ठेवतो आणि डोक्यात ठेवून आपल्याला राग राग आपलाच होत असतो, आपणच तिरस्कार करायला लागतो. पण ही योगा करणारी व्यक्ती, ही ध्यानधारणा करणारी व्यक्ती जी व्यक्ती असते, ती व्यक्ती त्या तरुणाला उत्तर देते. ती म्हणते तुमच्या गावामध्ये आल्यानंतर माझ्याविषयी बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी बोलल्या गेल्या, बरचसं काही बोललं गेलं, पण ते मी घेतलेलं नाही. मला जे हवं ते मी घेतो, नको असणारं तिथंच सोडून जातो. आणि ज्या ज्या व्यक्तीने माझ्याविषयी वाईट विचार बोललेत ते त्यांनाच मिळणार आहेत, माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. आणि ती ध्यानधारणा करणारी व्यक्ती म्हणते मी मागच्या गावामध्ये होतो, मागच्या गावातल्या लोकांनी मी जसं करत होतो तसं त्यांनी केलं, त्यांचं आयुष्य बदललं आणि ज्या वेळेला मी ते गाव सोडून तुमच्या गावामध्ये येत होतो त्यावेळेला त्या व्यक्तीने मला बऱ्याचशा भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, बरीचशी मिठाई देण्याचा प्रयत्न केला, पण मी ते स्वीकारलं नाही. त्यांचं त्यांच्याजवळच ठेवलं, त्यांच्या वस्तू त्यांच्याजवळच राहिल्या. त्याच पद्धतीनं तुमच्या गावामध्ये आल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींनी माझ्याविषयी निगेटिव्ह गोष्टी बोलल्या, ज्या ज्या व्यक्तींनी मला काहीही बोललं असेल, त्या गोष्टी त्यांच्याजवळच ठेवणार आहेत. त्या गोष्टी मी घेतल्याच नाहीत तर माझ्याजवळ कसं येतील?
असंच आपल्या आयुष्यात वागता आलं पाहिजे. म्हणजेच काय, की जी गोष्ट आपल्याला हवी असते ती घेत असतो, नको असणारी गोष्ट आपण घेत नाही. तसंच शब्दांचा, विचारांचं सुद्धा असतं. जर आपल्याला ते अपायकारक असतील तर ते तिथंच सोडून द्यायचे असतात, त्यांच्याजवळच ठेवायचे असतात. आपण पुढं वाटचाल करायची असते. पुढं वाटचाल केल्यानंतर चांगल्या गोष्टी मिळतात, पण त्या घ्यायच्या, स्वीकारायच्या, नाही स्वीकारायच्या, हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि हे कधी साध्य होतं, ज्या वेळेला आपण योगामध्ये मन आणि शरीर जोडलं जातं, योगामध्ये आपण आपल्यावरती लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि ह्या गोष्टी घडणं खूप गरजेचं आहे. मला सांगा, की कुणाला नको असतं आपलं आयुष्य आनंदी सुखी राहण्यासाठी? आणि ह्याच गोष्टी असतात. ताण फक्त मनावरतीच असतो का? ताण फक्त शरीरावरती असतो का? नाही, ताण सगळ्या गोष्टींवरती असतो, प्रेशर सगळ्या गोष्टींवरती असतं. आणि ते प्रेशर घालवण्याचं जे काम आहे, ते ताण घालवण्याचं जे काम आहे, ते काम योगाच्या माध्यमातून घडलं जातं, योगाच्या माध्यमातून केलं जातं. कारण ताण तणाव फ्री राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे, की शरीरावरती ताण आला तर आपण काय करतो? शवासन करतो, योग निद्रा करतो, ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरावरती जिथं जिथं ताण आलेला आहे, तिथं तिथं ताण आपण मनाने रिलीफ करत असतो, ताण निघून जात असतं आणि आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. तसंच आयुष्यामध्ये सुद्धा असतं. योगाच्या माध्यमातून फक्त शरीरावरती काम केलं जात नाही, तर मनावरती सुद्धा काम केलं जातं. मी आता हेच म्हटलं, की ताण कमी करण्यासाठी योगासन खूप महत्वाचं आहे. छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर सकाळी सकाळी बरीचशी मुलं स्कूलला जात असतात, आणि स्कूलला जात असताना एक 5 मिनिटं स्कूलची बस लेट होऊ दे. लेट झाली की आईच्या डोक्यात विचार चालू होतात. आईला टेन्शन यायला लागतं, की 5 मिनिटं लेट झालाय, माझ्या मुलाला शाळेत पोहोचायचं, तो 5 मिनिटं उशिरा जाईल. आणि आईच्या चेहऱ्यावरचा जो ट्रेस आहे, ताण आहे, तो कोण पाहतं? तो जो ताण आहे, तो ताण तो सोबत असणाऱ्या शाळेचा मुलगा सुद्धा पाहतो. आणि त्याला पण वाटायला लागतं, अरे माझी 5 मिनिटं बस लेट झाली, अजून बस आलेली नाही, मी लेट पोहोचणार, मला टीचर काय म्हणणार? नकळतपणे त्या मुलाला सुद्धा आपण त्याचा ताण देत असतो. आणि बस आली की मग थोडासा ताण आपल्याला रिलीज होतो. पण या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही पाहिलाय का? या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही पाहिला की ज्या वेळेला तुमच्या मनावरती प्रेशर येतं, ताण येतो, त्यावेळेला आपल्या श्वासाची गती ही वाढलेली असते. बरोबर आहे? श्वासाची गती वाढते, डोक्यामध्ये विचार चालू व्हायला लागतं, छातीमध्ये धडधड व्हायला लागते. म्हणजे काय, की छोटी गोष्ट असते, बस 5 मिनिटं लेट झालीये, पण शरीरावरचं नियंत्रण कमी व्हायला लागतं. आपल्या विचारावरती नियंत्रण कमी व्हायला लागतं, मनावरचं नियंत्रण कमी व्हायला लागतं. पण याच ठिकाणी जर योगाची साधना करणारी व्यक्ती असेल तर ती काय करेल? येईल बस 5 मिनिटं लेट झाली, थोडं 5 मिनिटं उशीर आली, शाळेमध्ये तो पोहोचेल, व्यवस्थित पोहोचेल, असा विचार करायला लागतो. थोडासा दीर्घ श्वास घेतला जातो, मन शांत केलं जातं, तिथं कुठलेही बदल होत नाही. मग तुम्ही सांगा, की छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्ही प्रेशर आपल्यावरती घेता, त्यावेळेला किती वेळा दिवसातून तुमच्या श्वासाची गती ही वाढत असते, कमी होत असते, किती वेळा आपण करत असतो? आणि योगाच्या माध्यमातून हेच केलं जातं. शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या श्वास उच्छ्वासावरती नियंत्रण करण्याचं काम केलं जातं, ज्याच्यातून आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप मदत होते. आणि म्हणूनच योगामध्ये काय काय होत असतं? ताण कमी होत असतो, मूड चांगला राहत असतो, हार्मोन्स चांगले सिक्रेट व्हायला लागतात. सगळ्यात मेन महत्वाची आपल्या हाडांची बळकटी यायला लागते. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, की शरीरामध्ये लवचिकता खूप चांगल्या पद्धतीनं येत असते. फक्त शरीरांच्या अवयवांवरतीच लवचिकता येते का? नाही, तर आपल्या विचारांमध्ये सुद्धा ती लवचिकता, ती फ्लेक्झिबिलिटी जी असते, ती फ्लेक्झिबिलिटी यायला लागते, लवचिकता यायला लागते. कुठं वाकायचं, कुठं सरळ राहायचं, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान मिळत असतं. आणि त्याच्यासाठी योगा खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर सगळ्यात मेन महत्वाचं, आजकालच्या लोकांना, बऱ्याच लोकांना बीपीचा त्रास सुद्धा असतो. बीपीचा त्रास असतो म्हणजेच काय, की तुमचं ब्लड सर्क्युलेशन, बीपी म्हणजे काय, ब्लड प्रेशर, किती प्रेशर आपण आपल्या हृदयावरती देत असतो. आणि हे प्रेशर हृदयांवरती गेल्यानंतर आतल्या अवयवांची काय अवस्था होत असेल आपल्याला माहित नाही. आणि हेच जे प्रेशर येत असतं, ते प्रेशर कमी करण्याचं काम योगाच्या माध्यमातून केलं जातं. योगाच्या माध्यमातून फक्त हातापायांची हालचाल एवढीच नसते, तर आतल्या अवयवांवरती सुद्धा ताण, दाब,
स्पीड येऊन आपल्या अवयवांची सुद्धा लवचिकता, कार्यक्षमता ही वाढत असते. आणि ही कार्यक्षमता वाढण्यासाठी योगा हा खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही पहा की आपण दिवसभर काम केलं की संध्याकाळी दमलेलो असतो, थकलेलो असतो, कंटाळवाणा वाटायला लागतो, उत्साह कशातच नसतो. पण ज्यावेळेला आपण योगा करायला लागतो त्यावेळेला संध्याकाळी सुद्धा आपली एनर्जी चांगली राहत असते. आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप मदत करतं ते योगातला सगळ्यात महत्वाचा जो गाभा आहे, पार्ट आहे, तो म्हणजे प्राणायाम. प्राणायामातून आपल्या शरीरावरती चांगले परिणाम होतो, श्वास कंट्रोलमध्ये यायला लागतो, श्वास शरीराला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन दिलं जातं. आणि त्यामुळं आपली जी कार्य करण्याची क्षमता आहे ती कार्य करण्याची क्षमता सुद्धा वाढायला लागते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं नकारात्मकता आहे, जिथं आपण सक्षम नाही, ती सक्षमता आणण्याचं काम सुद्धा योगाच्या माध्यमातून केलं जात असतं. आणि म्हणून योगा या आजकालच्या 21व्या शतकामध्ये खूप महत्वाचं काम करत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतं की शाळांमध्ये सुद्धा आता योगा कंपल्सरी केलेला आहे. म्हणजे आठवड्यातले 2 दिवस शाळांमध्ये योगा शिकवलं जातं. मेडिकलची मुलं असतात, डॉक्टर होणार असतात, मेडिसिन्स देणारे असतात, पण तिथं सुद्धा योगा हा कंपल्सरी भाग केला जातो. तिथं सुद्धा त्यांना थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीही गोष्टी असतात, ज्याच्यातून त्यांना स्वतः करायचं असतं. त्याच्यातून काय काय फायदे मिळत असतात, काय काय गोष्टी मिळत असतात, याच्या सगळ्या गोष्टी ह्या मेडिकलच्या स्टुडंटना सुद्धा स्टडी करावं लागतं. म्हणजे किती महत्वाचं काम योग आहे. म्हणजे योग हा परिपूर्ण साधना आहे, जी साधना आपल्याला शरीर आणि मन हे दोन्हीही जोडण्याचं काम करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छिते की योगाचा खरंच महत्वाचा फायदा जो मला झाला. मी एक शिक्षिका आहे म्हणून पद्मजाताईंनी सांगितल्या, पण शिक्षिकेपेक्षा मला योग शिक्षिका सांगायला खूप आनंद होत असतो. कारण तिथे मी मुलांच्या शरीरावरती आणि मनावरती सुद्धा काम करत असते. ज्या वेळेला योगा झाल्यानंतर मुलांचे चेहरे खूप छान वाटायला लागतात आणि येऊन बोललं जातं, खूप मस्त वाटायला लागलं, छान वाटायला लागलं, हलकं हलकं वाटायला लागलं. त्यावेळेला असं वाटायला लागतं की खरंच यांच्या आलेल्या शरीरावरती थोडा तरी ताण कमी करायला मी खूप आनंदी राहिले, खूप खुश होते. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहितीये की माझी बेबी, माझं बाळ जे आहे ते लहान आहे, पण हे बाळ जेव्हा माझ्या गर्भाशयात आलेलं होतं त्यावेळेला गर्भाशयामध्ये आल्यानंतर मी जो योग्य पद्धतीने योगा केला आणि त्या ताईंच्या, सुजाता ताईंना मी खरंच धन्यवाद मानते की त्यांनी मला इतकं छान गाईड केलं. आणि त्याच्यामुळे मी पूर्ण प्रेग्नेन्सी मध्ये कधीच माझ्या पायावरती सूज आले, माझे पाय दुखायला लागलेत, कंबर दुखायला लागले, मला दमल्यासारखं होतंय, थकल्यासारखं होतंय, हे बिलकुल असं वाटत नाही. कारण हे योगा केलेल्याचा फायदा आहे. आणि त्याच्यापेक्षा मेन महत्वाचं, योगासनांच्या माध्यमातून सकारात्मक चांगले विचार डोक्यात पण जातात, पण योगाच्या माध्यमातून सात्विक आहार सुद्धा आपल्या पोटामध्ये जात असतो. म्हणजे योगाच्या माध्यमातून फक्त शरीर कसं काम करायला लागतं, शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय लागतं, शरीराचे अवयव तर आहेच, पण बाह्य 2 गोष्टी घ्याव्या लागतात. बाहेरून कुठल्या 2 गोष्टी घ्याव्या लागतात शरीर निरोगी ठेवण्यासाठी? पहिलं म्हणजे आहार, आणि दुसरी वायू, हवा. हे 2 गोष्टी आपण बाहेरून आपल्या शरीरात घेत असतो शरीर चांगलं ठेवण्यासाठी. आणि हवा प्रदूषित असेल तरी शरीर बिघडतं, आहार चांगला नसेल तरी शरीर बिघडतं. आणि त्यासाठी योगाच्या माध्यमातून आपल्याला कधी खायचं, किती खायचं, कसं खायचं, सात्विक आहार कसा घ्यायचा, या सगळ्याही गोष्टी ह्या शिकवल्या जातात. आणि त्यासाठी योगा हा खूप महत्वाचा आहे. कारण आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस हॅबिच्युअल कशाचा व्हायला लागलाय, तर माणसाला जास्त सवय लागलेली आहे ती फास्ट फूडची. फास्ट फूड खाण्याची खूप सवय लागलेली आहे. आणि योगाच्या माध्यमातून आपण काय खाल्लं पाहिजे याचं नॉलेज दिलं जातं. कारण शरीराला किती प्रथिने पाहिजेत, किती मिनरल्स पाहिजेत, किती विटॅमिन्स पाहिजेत, हे शरीराला चांगलं माहित असतं. आणि तेवढ्याच गोष्टी आपलं शरीर घ्यायला लागतं. आणि आहाराचं नॉलेज असणं, ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे ज्ञान, हे नॉलेज आपल्याला कुठून मिळतं, तर हे योगासनाच्या माध्यमातून मिळत असतं. आणि शतायुषी फॅमिली किती भारी आहे, आपल्याला योगा पण देते आणि आहाराचं नॉलेज पण देते, त्याचबरोबर विचारांचं नॉलेज सुद्धा आपल्याला देत असते. मग असं म्हटलं जातं की 21 जून हा जागतिक योगा दिन आपण मस्त उत्साहात केला जातो, छानपैकी बॅनर लावले जातात, सगळेजण छान छान टी-शर्ट वगैरे घालून योगा करतो. पण फक्त एक दिवस योगा केला तर पुन्हा वर्ष केलं नाही तर चालतं का हो? एक वेळ जेवलं
पूर्ण दिवसभर नाही जेवलं तर चालतं का हो? एक वेळ पाणी पिलं, पूर्ण दिवसभर पाणी नाही पिलं तर चालतं का हो? नाहीच चालत. एकदा श्वास घेतला तर चला दिवसभर मी श्वास नाही घेणार असं केलं तरी चालतं का? नाही. श्वास हा थोड्या थोड्या कालावधीमध्ये घेत असतो. पाणी थोड्या थोड्या वेळाने एक एक घोट आपण घेत असतो. जेवण आहार सुद्धा आपण घेत असतो. त्याच पद्धतीनं नित्य नियमानं योगाची साधना करणं, आराधना करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला किती छान अपॉर्च्युनिटी आहे, किती छान संधी आहे की शतायुषी फॅमिलीच्या माध्यमातून सकाळी सुद्धा आपल्याला योगाचे लिंक ओपन होत असतात. ज्यांना सकाळी मिळत नाही त्यांना संध्याकाळी सुद्धा योगाची लिंक असते, ती जॉईन करा. पण लोकांच्या मध्ये इतकं अवेअरनेस नाहीये. लोक कधी ऐकतात माहितीये का? तुम्ही कितीही सांगितलं तर नाही ऐकत. पण ज्या वेळेला डॉक्टर सांगतात की तुम्ही योगा करा, व्यायाम करा, त्यावेळेला आपण ऐकायला लागतो. दुसरी गोष्ट, आपण व्यायाम कधी करायला लागतो? ज्या वेळेला आपले गुडघे छानपैकी काम करायचं बंद करतात, मांडी घालता येत नाही, जिना चढता येत नाही, गुडघेदुखी स्टार्ट होते, त्यावेळेला आपण म्हणतो की मला योगासनांची गरज आहे, मला योगा करायचा आहे. पण त्यावेळेला प्रश्न असा पडतो की योगामध्ये खूप आसनं आहेत, त्यातली कोणती करायची जी माझ्या गुडघ्यासाठी चांगली आहे? कारण योगासनामध्ये योग्य तज्ञांच्या सल्ल्यानं जर तुम्ही योगासनं केलात तर त्याचा फायदा होतो. पण युट्यूबला बघून, कुठंतरी बघून, कुणीतरी सांगितलं म्हणून जर योगा केलात तर तिथं आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम व्हायला लागतात. आणि म्हणून योगा करत असताना तो चांगल्या तज्ञांच्या सल्ल्याने आपण जर योगा केला तर नक्कीच आपल्या शरीरावरती चांगले परिणाम होत असतात, आपल्याला खरंच फायदा होत असतो. आणि म्हणून आपण वेळ येण्यापूर्वी, बिघडण्यापूर्वी सुधारणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून रोज नित्य नियमाने थोडा का होईना आपण योगाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर चांगला आहार घेणं खूप गरजेचं आहे. तरच आपण आयुष्य चांगलं निरोगी जगू शकतो. आणि हे निरोगी जगण्यासाठी ज्या आपल्याला संधी मिळालेल्या आहेत त्या संधीचा फायदा करून घेणं, त्या संधीचा चांगला वापर करून करणं खूप महत्वाचं आहे. कारण योगामध्ये सांगितलेलं आहे की स्थिरम सुखम आसनम, स्थिरता आणि त्याच्यामध्ये जी सुखकारकता असते ती सुखकारकता होण्यासाठी आसनं खूप महत्वाचं आहे. जिथं आपलं मन स्थिर होतं, शरीर स्थिर होतं आणि त्यासाठी योगा करायचा असतो. योगा म्हणजे एखादं आसन करायचं आणि सोडून द्यायचं असं नसतं. एखादं आसन घ्यायचं, त्याची स्थिती घ्यायची, त्या स्थितीमध्ये ती स्थिरता आणलात तर आपल्याला ज्या व्याधी आहेत त्या व्याधी कमी व्हायला मदत होत असते. आणि त्यासाठी आपल्याला तज्ञ मार्गदर्शकांची गरज असते. आणि आपण किती लकी आहोत, आपल्या या शतायुषी फॅमिलीमध्ये किती छान छान व्यक्ती आहेत जे योग रत्न आहेत, योग पंडित आहेत, 70 योग शिक्षक आहेत जे कुठेही नाहीत असे 70 योग शिक्षक आपल्या शतायुषी फॅमिलीमध्ये आहेत. 3 छानपैकी रत्न आपल्याला मिळाले, 3 रत्न. त्यातले एक आहेत विजय शेटे सर, वैशालीताई आणि सगळ्यात ग्रेट आपल्या कोच ज्या आहेत त्या सुजाताताई, जे योगाच्या माध्यमातून असंख्य रोग बरे करण्याचा प्रयत्न करत असतात, मनावरती काम करत असतात, शरीरावरती काम करत असतात. आणि खूप कौतुक वाटतं की या वयामध्ये सुद्धा ह्या व्यक्ती करत असतात. कारण वैशालीताईंचं वय जास्त असेल तरी सुद्धा त्या एनर्जेटिक असतात, दिवसभर न थकता काम करत असतात. आणि ही एनर्जी त्यांना कुठून मिळाली या वयामध्ये? तर ही जी एनर्जी मिळालेली आहे शेटे सरांना, वैशालीताईंना किंवा विजय सरांना, ही जी एनर्जी मिळालेली ती कशातून मिळाली? योगाच्या साधनेमधून. आणि आता आपलं वय काय असतं? आपण 40च्या आत असतो, पण दमलेलं, मरगळलेलं, थकलेलं असतो. का असतो? कारण आपली साधना कमी पडत असते. आपल्याला आयुष्य जगायचंय आणि म्हणून चांगलं जगायचंय. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की नको रे जगू कणत कणत, सुखाने जग रे गाणं म्हणत. कणत कणत जगायचंय की सुखाने गाणं गाणत म्हणत जगायचंय, हे आपल्यावरती डिपेंड आहे. कणत कणत जगायचं असेल तर कसंही जगू शकतो, पण सुखाने गाणं म्हणत जर जगायचं असेल तर शतायुषी फॅमिली इज द बेस्ट फॅमिली, जिथं आपल्याला छानपैकी गाणं गुणगुणायला आणि मस्तपैकी आयुष्य जगायला शिकवत असते. धन्यवाद.